नमस्कार, मी ज्योती पाटील जे फूड अँड फॅशन मध्ये पुन्हा एकदा आपल्या शिवण क्लासमध्ये तेही फ्री शिवण क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला कालचा एक व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये खूप तुम्हाला माहितीची बेसिक माहिती सांगितलेली आहे. आपण उद्यापासून पेपर कटिंगचा जे काही आपलं प्रोसेस असणार आहे. फर्स्ट दिवस आपलं पेपर कटिंग कशा पद्धतीने पेपर कटिंग करायची, कशा पद्धतीने माप घ्यायचे याच्यावरती माहिती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. ब्लाउज वरती माप कसं मोजायचं, तसंच आपण बॉडी मेजरमेंट सुद्धा कसं बघायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर आता आपण या शिवण क्लासमध्ये किती प्रकारचे ब्लाउज आणि त्यापेक्षाही जास्त आपण ड्रेस, रेडीमेड साडी या पद्धतीने कसं कसं बनवणार आहोत त्याची माहिती मी थोडक्यात देते. तर इथे मी तुम्हाला एक लिस्ट तयार करून घेतलेली आहे. आपण थोडक्यात ते बघून घेऊया. सुरुवातीला आपण 1 टक्स पासून सुरुवात करणार आहोत. नंतर 4 टक्स असणार आहे. 1 टक्स मध्ये आपण 2 ते 3 प्रकार घेणार आहोत. 4 टक्स मध्ये सुद्धा आपण 2 प्रकार घेणार आहोत. कटोरीमध्ये आपण 28 ते 50 साईज पर्यंत प्रत्येक प्रकार जे आहे ते घेणार आहोत. कटोरीमध्ये डबल कटोरीमध्ये फक्त आपण 2 ते 3 प्रकार घेणार आहोत. प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा आपण 28 ते 50 पर्यंत सगळे प्रकार घेणार आहोत. फक्त आता हे जे बेसिक माप असतात हे तुम्हाला मी सांगेल, एक्सप्लेन करेल, पण याचे आपण 2 ते 3च प्रकार इथे बघणार आहोत. त्यासोबतच 3 पीस प्रिन्सेस कट सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचे सुद्धा आपण 3 प्रकार घेणार आहोत. सभ्यासाचीचे सुद्धा आपण 2 प्रकार घेणार आहोत. तसंच कॉलरचा जो आता नवीन ट्रेंड मध्ये जे ब्लाउज आहेत त्याचे सुद्धा आपण 2 ते 3 प्रकार घेणार आहोत. त्याचबरोबर आपण फक्त इथं ब्लाउज साठीचा हा आपला फ्री शिवण क्लासचा कोर्स आहे का, तर अजिबात नाही. आपण ड्रेस बघणार आहोत, पॅन्ट बघणार आहोत. पॅन्ट मध्ये धोती पॅन्ट असेल, प्लाझो पॅन्ट असेल, चुडीदार असेल, असे अनेक प्रकारच्या ज्या काही पॅन्ट आहेत त्या सुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर आपण लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतची आता नवीन साड्या ज्या मिळत आहेत मार्केटमध्ये, एक जर साडी तुम्हाला बाहेर मार्केटमधून घ्यायची म्हणले तर त्याची 1500 ते 2000 प्राइस असणार आहे. पण या साड्या आपण ज्या साड्या वापरलेल्या आहेत त्यापासूनच ह्या साड्या आपण रेडीमेड साडी तयार करणार आहोत. साडीचे प्रकार आपण किती आहेत ते पाहूया. सिंपल साडी आपण जी डेली यूज साठीची यूज करतो लहान मुलांसाठी, मुलींसाठी, ती सुद्धा आपण साडी बनवू शकतो. आपण त्याचा सुद्धा एक प्रकार बघणार आहोत. आणखी काही मी इथं प्रकार लिहून घेतलेले आहेत ते तुम्हाला मी सांगेल. महालक्ष्मी साडी बघणार आहोत. तशीच नऊवारी साडी सुद्धा आपण कशी शिवायची आहे ते सुद्धा बघणार आहोत. लहानांची एक बघणार आहोत आणि मोठ्यांची एक बघणार आहोत. नऊवारी साडीचे आपण 2 प्रकार बघणार आहोत. महालक्ष्मी साडीचा आपण एक प्रकार बघणार आहोत. पेशवाई साडी त्याचा सुद्धा आपण एक प्रकार बघणार आहोत. ब्राह्मणी साडीचा सुद्धा आपण एक प्रकार बघणार आहोत. राजलक्ष्मी साडी त्याचा सुद्धा आपण एक प्रकार बघणार आहोत. महालक्ष्मी साडी ही खूप सुंदर आणि थोडीशी विशेष असणारी साडी आहे. त्याचे सुद्धा आपण प्रकार बघणार आहोत. त्यासोबतच आपण लहान बाळांच्या टोप्या कशा बनवायच्या, आता जन्मलेली जी बाळ असतात त्यांच्यासाठी घरी बनवलेली टोपीच वापरतात. तर भरपूर ठिकाणी या शिवून देत नाहीत. त्या कशा शिवायच्या आहेत ते सुद्धा आपण मी एक व्हिडिओ या अगोदर सुद्धा अपलोड केलेला आहे. तरी सुद्धा आपण आणखी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहोत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण 4 ते 5 प्रकारच्या टोप्या कशा बनवायच्या आहेत याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यामधले प्रकार काय आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 5 ते 6 प्रकारचे आपले इथं ब्लाउज असणार आहेत. ससा टोपी असणार आहे, कुंची असणार आहे जी जुन्या पद्धतीने शिवली जायची, जी काही आपलं इरकल पासून तयार केलेली असायची, वरती गोंडे असतात त्या पद्धतीची आपण कुंची बघणार आहोत. कुंचीमध्ये आणखी 2-3 प्रकार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. कुंचीमध्ये पाठीमागच्या साईडला थोडस अशी फ्रिल लावल्यासारखी बनवली जाते, त्याचा सुद्धा आपण प्रकार बघणार आहोत. त्यानंतर लेस लावून किंवा झालर लावून बनवलेली गोल टोपी. गोल टोपीमध्ये सुद्धा 3 ते 4 प्रकार असणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते प्रकार बघणार आहोत. त्यानंतर छोटी छोटी दुपटी, पण एक रंगबिरंगी जी दुपटी बनवली जातात लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठी, उबदार आणि जुन्या कपड्यापासून त्याचा रियूज कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहोत. शिवाय लहान मुलांच्या किंवा मुलींच्या लंगोट, खूप सुंदर अशा आपण या सुद्धा
4 प्रकारच्या बघणार आहोत. तुम्हाला अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स लेव्हलची ब्लाउज, ड्रेस, साड्या, आणखी तुम्हाला फ्रीमध्ये काय पाहिजे एवढं आपण बघणार आहोत. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला थोडं पार्टमध्ये सांगावं लागेल. तुम्हाला फक्त तुमचा थोडासा वेळ द्यायचा आहे. आपण एकदम फ्रीमध्ये घेत आहोत. तुम्हाला फक्त तुमचा थोडासा वेळ आणि तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिसची गरज असणार आहे. चला तर आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मापे सांगितली होती, आता ही इथे मी बेसिक मापे आपण कटोरी ब्लाउज किंवा कोणतंही इतर प्रकारचं ब्लाउज असेल त्यामध्ये आपल्याला एवढी मापे लागतात. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला एखादी एक वही ठेवावी लागणार आहे. त्याच्यावरती तुम्ही मी जे काही टिप्स सांगत असते ते नोट डाऊन करून घेणं खूप महत्वाचं आहे. आपला कालचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ खूप छोटे टिप्स असणार आहेत आणि उद्यापासूनचा व्हिडिओ जो असणार आहे पूर्ण पेपर कटिंग वरती माहिती असणार आहे. पूर्ण मला एकाच व्हिडिओमध्ये सांगायला शक्य आहे, पण तुम्हाला समजणं आणि शिकणं हे शक्य नसल्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं माहिती सांगत राहावी लागणार आहे. कारण तुम्हाला सुद्धा समजायला हवं, कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स हा क्लास सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी माहिती आपण थोडी घेणार आहोत. आवश्यक असणारे माप नोट डाऊन करणे हे एखाद्या वहीमध्ये करा, जेणेकरून आपल्याला जर कधी पुढे चालून विसरलं तर ती वही आपण चेक करू शकतो. यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे. आता आपण थोडक्यामध्ये पीस कशा पद्धतीने वापरायचं व ते कशा पद्धतीने मोजायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. चला तिथं आपण हे बेसिक मापे जे घेतलेले आहे ते कसं करायचे आहे ते सुद्धा सांगते मी. आता हा अस्तर घेतलेला आहे. आता कसा मोजायचा आहे ते सुद्धा बघूया. हे सेंटीमीटर मध्ये घेत असताना सेंटीमीटर मध्ये कसं मोजायचं. आता हा जे भाग आहे पाहू शकता, हा भाग आपल्याला समोरासमोर मोजायचा असतो. हा पन्ना असतो. पन्नातला भाग जो आहे किंवा ताग्यातला हा समोरासमोर ठेवायचा असतो. कधीही बंद साईड आपल्याला आपल्या बाजूने ठेवायची असते, कारण बंद साईडने आपल्याला गळ्याची जी काही रुंदी आहे ही टाकायची असते. कधी पण आपण बॅक साईड ओपन ठेवायची नाही. या साईडला आपण बाही किंवा इतर कोणताही प्रकार ठेवू शकतो, पण बंद बाजूला ही आपल्याकडे घडी ठेवायची आहे. कधी आपल्या समोर बसणाऱ्या बाजूमध्ये बंद बाजू समोर आपल्या असणं खूप गरजेचं आहे. महत्वाची टीप आहे. असं नाही लक्षात राहिलं तर नोट डाऊन करू शकता. चला आता तुम्हाला हे मोजून दाखवते. खूप छोटे टिप्स असणार आहेत. काल मी तुम्हाला टेपची माहिती सुद्धा सांगितली होती. फक्त मी माहिती तुम्हाला मोजकी सांगितली होती. 1 इंच, अर्धा इंच, सव्वा इंच, पाव इंच एवढं सांगितलं होतं. पण सेंटीमीटर मध्ये मोजायचं म्हणलं तर आपल्याला पाठीमागणं मोजावं लागतं. सेंटीमीटर हे असतं या पद्धतीने. आता आपल्याला प्रत्येक ब्लाउज किती सेंटीमीटरचा घ्यायचा आहे. आता सेंटीमीटरचा ब्लाउज आपल्याला विकत घ्यायला गेलो तर आपण काय सांगतो त्यांना, जर आपली चेस्ट किंवा जे काही लेडीजसाठी ब्लाउज हवा आहे जर हेल्दी असेल तर त्यांच्यासाठी 75 सेंटीमीटरचा ब्लाउज पीस अजिबात पुरत नाही. तर इथे मी तुम्हाला मोजूनही दाखवते आपला हा ब्लाउज पीस किती सेंटीमीटरचा आहे. तर कधीही सेंटीमीटर मध्ये मोजत असताना हा टेप असा ठेवायचा आहे किंवा या टोकापासून सुद्धा ठेवू शकतो. पाहू शकतो म्हणजे लक्षात येऊन जाईल. हा पन्ना असतो. कडक बाजू जी असते तिथे आपल्याला सेंटीमीटर मोजायचं असतं. तर इथे हा टोक ठेवलेला आहे आणि थोडस पुढे पाहिलं तर पाहू शकता बरोबर 75 इंचचं सेंटीमीटरचं हा आपला पीस असणार आहे. तर यामध्ये आपण फक्त हे अस्तरसाठी वापरू शकतो, पण साईज किती असावी, मीडियम पेक्षा कमी साईज वाल्यांसाठी हे 75 सेंटीमीटरचा ब्लाउज पीस अस्तर म्हणून उपयोगाला पडू शकतं. पण यामध्ये आपल्याला जर साधं पीस शिवायचं असेल प्लेन मध्ये तर ते पीस होणार का, तर होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला 85 सेंटीमीटर किंवा मग 1 मीटरचं पीस लागणार आहे. कारण पाहू शकता इथे आपण बॅक साइड आणि फ्रंट साइड काढली तर मग बाही काढण्यासाठी हा कपडा आपल्याला पुरे होत नाही. अस्तरसाठी वापरू शकतो, पण याच्यावरती जर तुम्ही ब्लाउज पीस होणार असं विचार जर करत असाल तर ते अजिबात होणार नाही. मग खूप आपल्याला जॉईंट करावे लागणार. मग ते ब्लाउज टिकेल की नाही टिकेल हे सुद्धा आपल्याला
गॅरंटी देता येत नाही. मग शिवणाऱ्यांना खूप असं ॲडजस्ट करावं लागतं. तर आता आपण सुरुवात करतोय म्हणल्यावरती आपल्या घरामध्ये कॉटनमध्ये किंवा मग थोडंसं जाड कपड्यामध्ये जर साडी असेल, तर त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करण्यासाठी त्याचा यूज करू शकता. डायरेक्ट तुम्ही पीसवरतीच जे मी मेजरमेंट सांगते, त्याचा उपयोग करू नका. कारण तुम्ही नवीन असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एखादी साडी किंवा मग जाड असणारी साडी किंवा वेस्ट असलेला कपडा याच्यावरती तुम्हाला उपयोग करायचा आहे. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि मी जे सांगते ते तुम्हाला सुद्धा घरी थोडीफार प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी सांगितलं तुम्हाला लगेच येईल असं होणार का? तर अजिबात नाही. राहिलीच माहिती जर मशीनविषयीची माहिती आपण जसं-जसं ब्लाउज कट करणार, जसं-जसं आपण प्रॅक्टिस करणार, तसं-तसं मशीनची माहिती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि भरपूर ताई अशा आहेत त्यांना मशीनची माहिती अगोदरच आहे, तर त्यांना डायरेक्ट ॲडव्हान्स लेव्हलचे सुद्धा ब्लाउज शिकण्याची इच्छा आहे. भरपूर या अगोदर सुद्धा मला कमेंट आलेल्या आहेत, की डायरेक्ट तुम्ही बेसिक न घेता ॲडव्हान्स लेव्हल सुद्धा सुरू करू शकता. पण मी तसंही सुरू करू शकले असते. पण आपल्या ज्या काही बेसिक शिकणाऱ्या ताई आहेत, त्यांची सुद्धा इच्छा खूप आहे आणि त्यांना बाहेर जाऊन सुद्धा त्यांना जेवढी माहिती हवी आहे, तेवढी त्यांना पुरेशी भेटत नाही. कारण बेसिक शिकवणं हे प्रत्येकालाच खूप किचकट आणि कठीण काम वाटतं. त्याच्यासाठीच हा आपण फ्री बेसिक शिवण क्लास कोर्स चालू केलेला आहे. जास्तीत जास्त मैत्रिणींजवळ हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना याचा फायदा घेता येईल. आपल्या जवळच्या अवतीभोवती जर कुणाला मैत्रिणींना शिकायची इच्छा असेल, तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे आणि एवढी बेसिक माहिती तुम्हाला शिवण क्लासमध्ये सुद्धा दिली जात नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्हाला ब्लाउज शिवायला बसवलं जातं. पण तिथं गेल्यावरती तुम्हाला मशीनची काहीही माहिती नसते. त्यामुळे मग तिथं तुमच्यावर चिडचिड केली जाते आणि मग तुमचं थोडंसं डिमोटिव्हेट होतं आणि मग कुठेही आपल्याला शिकण्याची इच्छा पुढे राहत नाही. मग आपण कुठेतरी नाराज होतो. नाराज झाल्यानंतर एवढे सगळे माप आपल्याला पहिल्यांदाच समोरच्याने सांगितलं आणि ते आपल्या लक्षात बसलं, असं होत नाही. मग आपलं कुठेतरी नाराजी होते आणि आपला शिवण क्लास इच्छा जी आहे ती अधुरी राहते. तर तसं न करता तुम्हाला ज्या काही अडचणी येणार आहेत, त्या तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि ज्या तुमच्या कमेंट असतील त्याच्यावरती आपला पुढचा येणारा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता जो उद्याचा व्हिडिओ असणार आहे, मी किती उंची आणि त्याच्यामध्ये काय एक्स्ट्राची मार्जिन ठेवायची आहे, ते टाकणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि मी खूप छोट्या-छोट्या याच्यामध्ये टिप्स सांगत असते. त्या महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही बघणं, ऐकणं आणि नोट डाउन करणं खूप गरजेच्या असतात. माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप माहितीपूर्ण माहिती असते. असेच आपले व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्या मैत्रिणींना. त्यांना सुद्धा त्याचा फायदा घेता येईल. या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल मी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपली कटिंग कशी करायची, आधी आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.